ऍक्शन लावा, नाहीतर अजून 2 बॉल कमी केले जातील. चला, नाहीतर साळवी स्ट्रायकर संघाला विनंती असेल, जर एका मिनिटामध्ये क्षेत्ररक्षण लावलं नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. सलामीचे बॅटर पाठवा. रिदान गेलेत, माफ करा. किरण आणि उदय सलामीचे बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. नक्कीच तिसऱ्या क्रमांकासाठी चाललेला सामना मैदानाच्या आतमध्ये एका षटकाची लढत आपल्याला पाहायला मिळते. याच्यानंतर ग्रँड फिनाले, एका बाजूला काका 11 तर दुसऱ्या बाजूला नाखवा फायटर असा संघ असेल. पहिले षटक आपण अक्षयच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. 6 चेंडूसाठी जास्त वेळ जाणार नाही याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. स्ट्राईक एंडला उदय, नॉन स्ट्राईकला किरणला पाहतोय. एका षटकाची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एक घमासान युद्ध तिसऱ्या क्रमांकासाठी चाललेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर दाऊद ओली प्रीमियर लीग पर्व पहिल्या मध्ये तुम्हाला सर्व काही या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. चला, अजूनही मॅच चालू झालेली नाहीये. विनंती असेल, एका बाजूला उदय तर दुसऱ्या बाजूला किरण नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दोघांनी सुद्धा आपण फायनल मध्ये जरी पोहोचलो नसलो तरी सुद्धा तिसऱ्या क्रमांकाचा मान आपण मिळवू शकतो. परंतु कोण जिंकणार, साळवी फायटर्स की दुसऱ्या बाजूला रिदान 11? हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केला प्रहार. चेंडू जातोय मिडविकेटला, क्षेत्ररक्षक आहे. पहिल्याच चेंडूवरती 2 धावांची मोहर लागली आहे. उदयच्या बॅट मधून 2 धावा आल्यात आणि नक्कीच पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु या ठिकाणी सोपा झेल मात्र सुटला जातोय. आपण जर पाहिलं तर 3 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या झाली 5 या आकड्यावरती. नक्कीच पुन्हा एकदा पंच, आमच्या पंचांकडे खूप सारा अनुभव आहे. पंचांची कामगिरी चांगली पाहायला मिळाली आहे. विजयच्या माध्यमातून आपण जर पाहिलं, हॅलो 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 चेक, हॅलो हॅलो साऊंड कमी कर नाही ते माझा आहे ना माईक. हॅलो हॅलो. चला जाऊया पुन्हा एकदा. धावसंख्या जर पाहिली तर 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि धावसंख्या फक्त 8 धावा. तिसऱ्या क्रमांकासाठी चाललेला सामना. अक्षय कुठेतरी लाईन से भटके तो मिलेंगे फटके हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती बॅटर आहे किरणच्या माध्यमातून. पुन्हा एकदा थोडासा गतीमध्ये बीट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच 10 किंवा 12 धावसंख्या जरी बनली तरी एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचली आहे 9 या आकड्यावरती. मोठ्या पटक्यासाठी हा देखील खेळाडू जाणला जातोय, परंतु बॅटची एज घेतली आहे. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 1 धाव मिळेल. धावसंख्या विदाउट लॉस 10 धावा. आपण जर पाहिलं तर नक्कीच एक याच्यानंतर चांगली मॅच तुम्हाला सर्वांच्या भेटीला येते, म्हणजेच ग्रँड फिनाले. कोण जिंकणार हा सामना आपल्या लवकरच भेटीला येईल यात शंका नाहीये. पुन्हा एकदा चेंडू पडतोय, थोडासा खाली देखील राहिलाय, परंतु उजव्याशीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतायत. आंतरराष्ट्रीय परिषदेचा नियम क्रमांक या ठिकाणी 22 अंमलात आणला गेलाय. पुन्हा एकदा अगदी आता मात्र कुठेतरी खाली राहिलेला चेंडू त्याच्यावरती चांगला फटका, देखना फटका, 2 धावा तर मिळाल्या. थोडंसं लेझी राहिले तर तुम्हाला त्याची
भरपाई मिळणार नाहीये. 3 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 14. चला चला लवकर जायचंय. बघा 15 धावांचं लक्ष आहे तिसऱ्या नंबरची ट्रॉफी आहे. त्याच्यासाठी एक उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळाली दोन्ही बॅटरकडून. उदय आयर आणखी किरण आयर खरोखर एक 2 उत्कृष्ट फलंदाज होते, मात्र अंतिम फेरीत दाखल झालो नाही तरी पण तिसऱ्या क्रमांकासाठी आपल्या संघासाठी लढताना दिसलेत. एक काय खराब अशी कामगिरी गोलंदाजी पाहायला मिळाली. ते आव्हानदार चेंडूचा खैरात केली गेली. 3 चेंडू तरी आव्हानदार टाकले होते वाईडच्या रूपात. बघा यानंतर होणारे काका 11 आणि काकाश्री 11 आणि नाकवा 11. सन्माननीय मनीष नार्वेकर आमच्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते फायनल मॅचचा टॉस केला जातो. चला एका बाजूला नाकवा 11, दुसऱ्या बाजूला काकाश्री असा संघ असेल. कोण जिंकणार ही मानाचा करंडा की मानाची ट्रॉफी, सन्मानाची ट्रॉफी, अभिमानाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहे. चला लवकर यायचंय. काकाश्री आपल्याला शेवटचा पुकार. काकाश्री आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश आपण देखील यायचंय. मनीष नार्वेकर यांच्या शुभ हस्ते फायनल मॅचचा टॉस केला जातोय. चला दोघांनी वरती या. चला एका बाजूला काकाश्री, दुसऱ्या बाजूला नाखवा 11. तर लवकरच क्षेत्र लावून घ्यायचं आहे दोन्ही संघांना. खरोखरच सुवर्ण संधी आहे. 3 नंबरची ट्रॉफी आहे. ते 3 नंबरची ट्रॉफीसाठी एक मानाचा चषक म्हटल्यानंतर पहिला असो दुसरा तिसरा असो एक चषक एक मिळवणं एक गावाचा चषक आहे. एक गावाचं नाव आपल्या संघ घेऊन जातोय आपल्या सोबत. बघूया काय करतोय. आणि सन्मान दरम्यान शेवटचे या पर्वातील आपल्या संघाकडून शेवटचे 6 चेंडू घेऊन येतो तो मंगेश मिस्त्री. एक छोटासा खेळाडू आहे. बघा काय होतं या 6 चेंडूमध्ये 15 धावांची. नक्कीच फायनल मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. आपण पाहतोय एका बाजूला नाखवा 11, दुसऱ्या बाजूला काकाश्री असा संघ. ग्रँड फिनाले कोण जिंकणार ही ट्रॉफी नाणेफेकीचा कौल तर झालाय. निर्णय काय असेल. नाखवा 11 हा संघ मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. आपण जर पाहिलं बघा काय होतंय. चला तिसऱ्या क्रमांकासाठी चाललेल्या सामना मैदानाच्या आतमध्ये धावा बनवायच्या त्या 15 धावा. आपण जर पाहिलं तर अंतिम टप्प्यामध्ये आहोत तुम्ही आम्ही सर्वजण. पहिल्या चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बाटला चेंडू ब्रश झाला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मार्गस्थ देखील झालाय आणि या ठिकाणी 2 धावांची मोहर लागली. अजूनही मॅच जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. एक देखणी मॅच तुम्हाला सर्वांच्या वेळीला. याच्यानंतर ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळते. विशाल पुन्हा एकदा मोठा फटका. संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी मोठ्या फटक्यापासून वंचित राहायला लागलंय आपल्याला. या मॅच मध्ये 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये घमासन युद्ध. एका बाजूला मंगेश मिस्त्री चांगला खेळ त्याच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये या ठिकाणी चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिलाय. नक्कीच आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. पण एकदा लाऊड अपील केलं जाते. कुठचाही दबाव आमच्या पंचांवरती नाहीये.
चला एक चांगली मॅच देखील मॅच आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकणार ही ट्रॉफी आपण जर पाहिलं तर नक्कीच गाई करा. दोन्ही ऑफिशियल पंचांना विनंती असेल. अंकुश दळवी असेल आणि दुसऱ्या बाजूला विजय आंबेडकरला आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. चला शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. याच्यानंतर फायनल मॅच आपल्याला खेळायची आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. चला आताचा चेंडू काय आहे, निर्धाव आहे का? आताचा डॉट आहे ना पंच, ठीक आहे. चला शेवटचे मला वाटतं 3 चेंडू बाकी असतील. 3 मध्ये 12 बनवायचे आहेत. नॉर्थ साईकला बॅटर आपल्याला विशालला पाहतोय. मोठ्या पटक्यासाठी या खेळाडूची ओळख आहे आणि नक्कीच त्याने दाखवून दिले. एक धमाका त्याच्या बॅट मधून 6 धावा षटकार. नक्कीच रोशनच्या माध्यमातून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेशवरती आम्हाला बोलणं मॅच अजून संपलेली नाहीये. एक डोळ्याचं पारणं फेडणारा सामना आपल्याला याच्यानंतर देखील एक ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. संपूर्ण दिवसामध्ये मंगेश असो किंवा दुसऱ्या बाजूला ज्याच्या माध्यमातून षटकार मारला गेला, दोघांचा देखील खेळ बहारदार राहिलाय. मोठा पटका, त्याची ओळख आहे. चेंडू हवेमध्ये आहे. 1 2 3 4 काय घडतंय? चौघांच्या मधोमध चेंडू ड्रिव्हर झाला. बाई काय हा प्रकार. आणि नक्कीच कुठेतरी या ठिकाणी 3 धावा आल्या. त्या ठिकाणी कॅच झाला असता तर कुठेतरी मॅच देखील गमावला असता असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि या खेळामध्ये काय घडतं काय बिघडतं हे आपल्याला मैदानामध्ये दाखवलंय. चौघांच्या मध्ये पडलेला चेंडू, 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. ही मॅच जिंकण्यासाठी समोर बॅटर आहेत. दाऊलोली गावाचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो. विशाल गिजम आहे. 1 चेंडू निर्णायक असेल. आयुष्यामध्ये आठवणीत राहणार क्षण की मी माझ्या संघाला तृतीय क्रमांकाची ट्रॉफी जिंकून देऊ शकतो का. तर दुसऱ्या बाजूला असा एक खेळाडू मंगेश मेस्त्री मारवेलीतून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगली मॅच पाहायला मिळते. काय सामना रंगलाय. 1 चेंडू 3 धावा कंपल्सरी चेसच्या स्पर्धेचा नियम असेल. ऑफ-ट्रॅकर चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न होता. रिधान 11 हा संघ मात्र सामना जिंकतोय आणि विशाल मात्र नाराज असेल. क्रिकेट आहे, अशा घटना घडत असतात, परंतु तुम्हाला सर्वांसाठी मॅच मात्र देखणं पाहायला मिळाला. चला त्वरित जायचंय नेक्स्ट मॅच. चला फायनल मॅच 2 षटकांची असेल याची नोंद घ्यायची आणि 6 बॉलची 1 ओव्हर असेल. संपूर्ण 6 बॉलची 1 ओव्हर असेल. आयोजकांनी हा निर्णय घेतलाय की संपूर्ण 6 बॉलची ही ओव्हर 1 ओव्हर असेल. 3ऱ्या क्रमांकाचा मान पटकावला आहे नितीन दादा तिलोडकर यांचा संघ रिधान फायटर्स.